हो, स्टुडंट्स, उमेश तेंडुलकरसोबत तुम्ही मराठी व्याकरण शिकताय. गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं वाक्याचा प्रकार, ओळखा आणि बदला. हा 4 मार्क्सचा क्वेश्चन एक स्टेट बोर्डमध्ये पण येतो आणि CBSEमध्ये पण वाक्याच्या प्रकारासंदर्भात प्रश्न येतो. त्यानंतर या दोन्ही बोर्डमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन, लिंग यावरही प्रश्न येतात, ज्याला एक 4 ते 8 मार्क्स असतात. त्यामुळे हे बघूया. अक्षर भारती म्हणजे जिथे मराठी सेकंड लँग्वेज आहे, तर म्हणजे थोडंसं सोपं असतं. अशा इंग्लिश मिडियमवाल्यांच्या व्याकरणाचा आपण सराव करतो आहे. म्हणजे मराठी अक्षर भारती असं त्या बुकवर लिहिलेलं असतं. समानार्थी शब्द, जीभ, रसना हे सगळे तुमच्या पाठ्यपुस्तकातले आहेत. त्यामुळे ह्याच्यातले बरेचसे बोर्डाच्या परीक्षेत जसेच्या तसे येऊ शकतात. पाणी, जल, उदक समानार्थी शब्द, सिनोनिम्स, ढग, मेघ, गोड, मधुर, धेनू समानार्थी गाय, माता म्हणजे आई, जननी, पाऊस, वर्षा, वृष्टी, सृष्टी म्हणजे जग, सही म्हणजे स्वाक्षरी, निवास घर, क्रीडा म्हणजे खेळ, प्रशंसा, स्तुती, नदी, सरिता, चंद्र, शशी, सूर्य, भास्कर, तसेच रवी पण म्हणतात सूर्याला, दिनकर पण म्हणतात, अवघड म्हणजे कठीण, धवल म्हणजे पांढरा, कष्ट म्हणजे मेहनत, जमीन म्हणजे धरणी, गारठा, थंडी, माफी म्हणजे क्षमा, झोप, निद्रा, मित्र म्हणजे सखा, दोस्त, पिता म्हणजे वडील. विरुद्धार्थी शब्द बघूया. अपोजिट्स, सुरुवात त्याचा अपोजिट शेवट, स्तुतीच्या विरुद्धार्थी निंदा, सावध, बेसावध, पास, नापास, अप्रामाणिक, प्रामाणिक, हळूहळू, भरभर, मागे, पुढे, गुण, अवगुण, सुखी, दुःखी, अपमान, मान, तिखट, गोड, दाटच्या विरुद्धार्थी विरळ, काळाच्या विरुद्धार्थी गोरा, रात्र त्याच्या विरुद्धार्थी दिवस, शक्य, अशक्य, जन्मच्या विरुद्धार्थी मरण, आत विरुद्धार्थी बाहेर, सोपे त्याच्या विरुद्धार्थी अवघड, मित्र त्याच्या विरुद्धार्थी शत्रू, फायदा त्याच्या विरुद्धार्थी तोटा, लक्ष, दुर्लक्ष, खरेदी, विक्री, विजय, पराजय, उशिरा त्याच्या विरुद्धार्थी लवकर आणि संथ त्याच्या विरुद्धार्थी जलद. वचन बदला बघूया आपण आता. एक वचन, अनेक वचन. शहर म्हणजे एक असेल तर शहर, अनेक असतील तर शहरे, 2 शहरे. नदी, एक नदी, 2 असतील तर नद्या. हे आपण वचन बदला करतो आहे. किंवा नद्या दिलं तर तुम्ही नदी केलं पाहिजे. पाऊल, पावले हे एक वचन आहे सगळं आणि हे अनेक वचन. डोंगर बघा, हे जे शब्द आहेत ज्यांना असा स्टार थोडा केला आहे मी, हे वेगळे आहेत. म्हणजे त्यांचं एक वचनमध्ये जे राहतं डोंगर, अनेक वचनमध्ये पण तेच राहतं. म्हणजे एक डोंगर, 2 असले तरी डोंगरच, डोंगरे वगैरे असं होत नाही. एक डोंगर, 2 डोंगर, 3, 4 डोंगरच राहतं. रस्ते त्याच्या वचन बदललं तर रस्ता, म्हणजे रस्ते अनेक वचन आहे. उलटं सुलटं आहे. रस्ते अनेक वचन आहे, त्याचा एक वचन रस्ता. वेळा, वेळ. भिंती अनेक वचन आहे, त्याचं एक वचन भिंत. विहिरी अनेक वचन आहे, एक वचन विहीर. घड्याळे अनेक वचन आहे, घड्याळ. माणसेचं माणूस. शाल, शाल हे एक वचन आहे, त्याचं वचन बदला अनेक वचन शाली. खोली, खोल्या. मासे, मासा. खिडकी, खिडक्या. पाहुणा, एक पाहुणा आला, अनेक पाहुणे आले, 4-5 पाहुणे आले. डोळे, डोळा, 2 डोळे, 1 डोळा. बघा, नेहमी असं तुम्ही बघू शकता, कुठलाही शब्द दिला तर आपण एकला काय बोलतो, एक डोळा, आणि 2 असतील तर काय, डोळे. असं तुम्ही कुठल्याही शब्दाचं करून बघू शकता. जसं एक कागद आणि 2 असले तरी कागदच. हे म्हणजे ट्रिकी आहे, इथे मिस्टेक करतात मुलं. कागदे वगैरे असं होत नाही, कागदचं कागदच. पेन्सिल, पेन्सिली. रंगचं रंगच राहतं. लेखकचं सुद्धा लेखक राहतं. बघा, एक वचन असो अनेक वचन असो, तोच शब्द तसाच राहतो. मने, मन. उड्या, उडी. दुकाने, दुकान. दार, दारे. दार एक वचन आहे, त्याचं अनेक वचन दारे. पुस्तक, पुस्तके. गोष्ट, गोष्टी. कल्पना, कल्पना. बघा, कल्पनाचं कल्पनाच राहतं. भाजी, भाज्या.
आणखी एक घटक बघूया व्याकरणातला, लिंग बदला. लिंग म्हणजे स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुसकलिंग पण असतं. जसं मुलगा, तो मुलगा म्हणजे हे पुल्लिंग आहे. मुलगा, लिंग ओळखा जर प्रश्न आला तर. मुलगी, ती मुलगी असं आपण बोलतो ना, म्हणजे ते स्त्रीलिंग आहे. आणि कधीकधी झाड म्हणजे ते झाड, तिथे तो झाड पण आपण बोलत नाही किंवा ती झाड बोलत नाही, तर कुठेतरी हे नपुसकलिंग आहे. ओके, तर या पद्धतीचा आता लिंग बदला बघूया आपण. लेखक म्हणजे हे पुल्लिंग आहे, त्याचं लिंग बदललं तर लेखिका. मुलगा, मुलगी. काकी, काका. पाहुणी, पाहुणा. कवी, कवयित्री. अध्यक्ष, अध्यक्षा. मैत्रीण, मित्र म्हणजे मैत्रीण स्त्रीलिंग आहे, त्याचं पुल्लिंग केलं मित्र. किंवा मित्र प्रश्न विचारला तर त्याचं स्त्रीलिंग म्हणजे लिंग बदला येतं मैत्रीण. दिग्दर्शक, दिग्दर्शिका. विद्यार्थी, विद्यार्थिनी. म्हातारी, म्हातारा. अशा प्रकारचे अधिकाधिक व्याकरणासाठी मी अजून व्हिडिओ बनवतो आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, उपयोग होत असेल तर स्टे ट्यून आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्स फॉर वॉचिंग.